भालाफेक, रनिंग, स्विमिंग, सायकलिंग, वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग अशा अनेक खेळांसाठी ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन केलं जातं. पण तुम्ही कधी हाऊसकीपिंग ऑलिम्पिक्सबद्दल ऐकलंय का? अमेरिकेतल्या लास वेगासमध्ये सध्या हाऊसकीपिंग ऑलिम्पिक्स सुरू आहे. या आगळ्या वेगळ्या ऑलिम्पिक स्पर्धेचं यंदाचं 35वं वर्ष आहे. या स्पर्धेमध्ये लास वेगास शहरातील हॉटेल्स आणि रिसॉर्टचे कर्मचारी सहभागी होतात. पलंगावर अंथरूण घालणं, व्हॅक्यूम क्लीनरने वेगाने स्वच्छता करणं, मॉपसोबत रिले अशा हाऊसकीपिंगशी संबंधित कामांची हटके स्पर्धा या ऑलिम्पिकमध्ये पाहायला मिळते. यंदा 10 संघ या हाऊसकीपिंग ऑलिम्पिक्समध्ये सहभागी झालेत. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या बाबतीतला लोकांचा दृष्टिकोन फारसा चांगला नाही. हॉटेल उद्योग, हॉस्पिटल्स किंवा इतर ठिकाणी हाऊसकीपिंग करणाऱ्या व्यक्तीचं काम किती कष्टाचं आणि महत्त्वाचं आहे याकडे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आलेला हा एक वेगळा प्रयत्न आहे. हॉस्पिटॅलिटी उद्योग हे लास वेगासच्या अर्थव्यवस्थेला गती देणारं एक महत्त्वाचं क्षेत्र आहे. हाऊसकीपिंग ऑलिम्पिक्स सारख्या कार्यक्रमांच्या आयोजनामुळे स्वच्छता आणि सेवेच्या बाबतीतला दर्जा टिकवून ठेवणं किती महत्त्वाचं आहे हे अधोरेखित होतं.